दलितांवरील अन्यायाविरोधात निलंग्यात उपोषण, अट्रॉसिटी कलम लागू करण्याची मागणी। नमस्कार, आपण पाहताय न्यूज कट्टा एक्सप्रेस। तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत सर्व महामानवांना अभिवादन करून आज दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी निलंगा येथे उपोषणास सुरुवात करण्यात आली। हे उपोषण डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया DPIचे निलंगा तालुका अध्यक्ष प्रदीप भाऊ थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून आज उपोषणाचा पहिला दिवस आहे। दलित समाजावर अन्याय होऊनही अनेक प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले जात नाहीत। असे का केले जात नाही याचे स्पष्ट कारण पोलीस प्रशासनाने जनतेसमोर मांडावे, अन्यथा संबंधित प्रकरणांमध्ये तात्काळ अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम भूमिका उपोषणकर्ते प्रदीप भाऊ थोरात यांनी केली आहे। जोपर्यंत अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे। या उपोषणाला राजू कांबळे, किशोर कदम, बलभीम कदम, गजेंद्र सुरवसे, अनवर मनियार, विक्रम सुरवसे, संतोष कांबळे, शिवाजी सुरवसे तसेच महिला नागिनबाई कांबळे, आलेश कांबळे, आदर्श कांबळे आणि अविनाश कांबळे यांची उपस्थिती व पाठिंबा लाभला आहे। उपोषणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात शांतता असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे।